जय जय रघुवीर समर्थ. आता 146वा श्लोक आहे. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधून पाहे. काय आहे? दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी म्हणजे काय की डोळ्यांनी जे दिसतं ते दीर्घकालपर्यंत टिकत नाही. म्हणूनच त्यांनी म्हटलंय की यद दृष्टम तद नष्टम. जे डोळ्यांनी दिसतं ते कधी ना कधीतरी नाहीसं होतच. आता पहा, आपण पाहतो की उन्हाळा आला की जमीन कोरडी पडते, रखरखीत दिसते, वृक्ष दिसते. पण पावसाळा आला, पावसाची पहिली सर जरी आली तरी सगळीकडे हे हळूहळू हिरवगार दिसायला लागतं, मातीचा सुगंध यायला लागतो आणि 2-4 दिवसातच ही सृष्टी अंकुराने हिरवी झालेली दिसते. आता त्याच्यात काही काटेरी झुडपं असतात, काही विषारी वनस्पती असतात किंवा इव्हन भाजीपाला वगैरे सुद्धा आपल्याला मिळतो आणि गुरांना चारा मिळतो. आता हे सगळं काही नेहमी करता राहतं का? नाही. हे सगळं 2-4 महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये ते सगळं वाळून जातं आणि ते सौंदर्यही नाहीसं होतं. तर म्हणजे आणि ते म्हटलंय की शिशिराच्या वावटळीने ते सुकून जातं आणि उडून सुद्धा जातं. म्हणजे पुन्हा ते पावसाची प्रतीक्षा करत असतं. आता तसंच आहे, कृमी कीटक आहे. म्हणजे कृमी कीटकांसारखं आपलं जे आयुष्य आहे ते क्षणभंगूर आहे. काहींचं लवकर संपतं आणि आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणून म्हटलंय की माणसाचं आयुष्य देखील क्षणभंगूर आहे. आज आहे आणि उद्या काय होईल हे सांगता येत नाही. जसं कृमी कीटकांचं असतं तसंच माणसाचं सुद्धा आयुष्य आहे. म्हणजे आता काही झाडं झुडपं जरी म्हटलं तरी काहींचं आयुष्य 10-5 वर्ष असतं किंवा काही 50-50, 100-100 वर्ष सुद्धा असणारी झाडं आहेत. इव्हन पर्वत वगैरे असतात, पण काही वर्षानंतर त्या पर्वतावरची माती हळूहळू गळू लागते आणि ते सुद्धा हळूहळू नाहीसे होतात. म्हणजे जेवढं काही सृष्टी आहे ती सृष्टी आपल्याला जरी दिसत असली तरी ती काही दिवसानंतर नाहीशी होते. म्हणून त्यांनी म्हटलंय की सगळं जातं पण राहतं काय? तर जे ब्रह्मतत्व आहे, आपल्याला त्या ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावरच हे सगळं दिसतं. त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की हळूहळू समर्थ ब्रह्मतत्वाकडे तुम्हाला नेतायत की सगळं नाहीसं होतं पण जे काय अस्तित्व राहतं तेच तत्व आहे. ते अविनाशी आहे, ते अनंत आहे आणि अमर्याद आहे. म्हणजे त्याला सीमाच नाही, कुठल्याही सीमेने ते बद्ध होऊ शकत नाही आणि तेच खरं मूलतत्व आहे आणि ते त्रिकाला बाधित आहे, सर्वत्र व्यापक आहे. ते नाही अशी जागाच नाही. त्याचा मनुष्य मनासंता अनंत शोधून पाहे म्हटलंय. तर त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे की ते तत्व कसं आहे. त्या अनंताचा शोध घेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे. आता याच्या पुढचा श्लोक आहे 147वा. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासी दूजे न साहे, मना संत अनंत शोधो निपाहे. हे मना संत अनंत शोधो निपाहे असे 5 श्लोक आहेत. आता ते तत्व कसं आहे? फुटेना तुटेना चळेना ढळेना. गीतेमध्ये तेच म्हटलंय, नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. म्हणजे काय? ते ते तत्व असं आहे की ते फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही. ते निर्गुण आहे, निराकार आहे, सर्व व्यापक आहे, अखंड आहे आणि असं ते सर्वदा पूर्णपणे भरून राहिलंय. म्हणजे ठेलम ठेल भरलेलं आहे असं म्हणतात. आता आपल्या ठिकाणी तेच आहे, पण आपण आपल्याला म्हणजे माणसाला अहंकारामुळे त्यात ते जाणवत नाही. म्हणजे ते निर्गुण आहे, निराकार आहे,
व्यापक आहे, अखंड आहे, पण ते माणसाला जाणवत नाही. कारण अहंकार. जोपर्यंत माणसाचा अहंकार जात नाही तोपर्यंत त्या तत्वापाशी, त्या मूळ तत्वापाशी पोचू शकत नाही. अशी ती, ते कसं आहे तर एकरूप आहे, त्याची सत्ता सर्वत्र आहे, पण अहंकाराशिवाय पोचू शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्या जवळ पोचायचं असेल तर तुम्हाला साधनाच करायला हवी. आता आपण उदाहरण असं घेऊ की समजा दागिना म्हटला तर प्रत्येक दागिन्यात सोनं असतं की नाही, तसं हे तत्व आहे, ते सर्वत्र तेच आहे. तसंच एखादं लाकडाच्या वस्तू म्हटल्या, कपाट आहे, पेटी आहे, टेबल आहे, चौरंग आहे, याच्यामध्ये लाकूड हे मूळ तत्व आहे. तसंच हे मूळ तत्व सर्वत्र आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय समर्थांनी, तया एक रूपासी दुजेनच आहे, तिथे दुसरं काहीच नाही. जसं लाकडाच्या वस्तू म्हटलं की लाकूड असतो, सोन्याच्या वस्तू म्हटलं की सोनं असतं, तसं हे ब्रह्मतत्व सर्वत्र विश्वामध्ये भरलेलं आहे. ते पालटणारच नाही, ते आहेच आहे. आणि सगळ्यांच्या मुळाशी ते तत्व आहे, त्याच्या अधिष्ठानावर ही सृष्टी आपल्याला दिसतं. म्हणून ते म्हटलंय की ते स्थिर आहे, निरपेक्ष आहे, आणि म्हणूनच ते सत्य आहे. विद्वान लोक तर त्याला शाश्वत आणि त्रिकालाबाधित सत्य म्हणतात, कारण तिन्ही काळामध्ये ते आहेच आहे. आता आपण जसं एखादं उदाहरण घेतलं की तुम्हाला वर्तुळ काढायला सांगितलंय, तर त्रिज्या एकच असते, तो परीघ बदलत जातो, पण त्रिज्या बदलते का? नाही. त्याच्याच प्रमाणे हा अहम, अहम जोपर्यंत तुमचा नाहीसा होत नाही तोपर्यंत ते ते तत्व खरं आहे हे तुम्हाला समजणारच नाही. ज्या ठिकाणी, ज्या वेळेला तुमचा अहम नाहीसा होईल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचू शकाल. म्हणून समर्थांनी म्हटलंय की मना संत अनंत शोधोनी पाय. अरे मना, त्या अनंताचा तू शोध घे. शोध घेतल्याशिवाय ते तत्व तुला समजणार नाही. पुढचा श्लोक 148. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शीणली वेदवाचा. विवेके तदाकार हो निपाराहे, मना संत अनंत शोधो निपाहे. हे सगळे मना संत, हे मना त्या अनंताचा शोध घे, असे सांगणारेच हे सगळे श्लोक आहे. आता त्यांनी काय म्हटलंय की हे जे तत्व आहे म्हणजे ब्रह्म आहे ते निराकार आहे. त्या निराकार ब्रह्माचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. कारण काय, त्याचं मनाने आकलन होत नाही, बुद्धीला त्याबद्दल विचार करता येत नाही, तुमचा निर्णय पक्का होऊ शकत नाही. इव्हन वेद सुद्धा त्याचं वर्णन करताना थकले असं म्हटलंय. का बरं? वेद पुराण थकले म्हणजे तिथे ती अनिर्वाच्य अवस्था आहे, तिथे वाच्याच पोचू शकत नाही, तर ते वेद वर्णन कसं करणार? म्हणजे म्हणून ते म्हणतात न इति न इति नेती नेती, असं म्हणून वेद सुद्धा तिथे थांबलेले आहेत. कारण असं तिथे वाचा पोचत नाही. आता जसं त्यालाच तुम्ही कोणी काय म्हणतात, जे तत्व आहे ते ब्रह्म, विष्णू, महेश, सगळी जी दिसणारी आहेत ती सगळी त्याच्याच अधिष्ठानावर आहेत. इतकं ते तत्व सूक्ष्म आहे, आणि सूक्ष्म म्हणजे अतिशय सूक्ष्म आहे. त्या ब्रह्माच्या, त्या सूक्ष्म तत्वाच्या अधिष्ठानावरच हे सगळे देव देवता सुद्धा आहेत. म्हणून काही हे म्हणतात, म्हणजे सद्गुरू म्हणतात, कसे आता कोणी वर्णन करून सांगायचं म्हटलं तर ते म्हणतात, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. अरे हे बोटाने दाखवण्यासारखं नाही आहे की अमुक अमुक आहे, त्याचं वर्णन असं आहे असं सांगू शकत नाही. ते अनुभव घेण्याचं तत्व आहे. ब्रह्मवस्तू ही अनुभवास येऊ शकते, त्याचा अनुभव घ्या. आता उदाहरण सांगायचं झालं तर गाढ झोप लागली, आपण म्हणतो मला की नाही खूप गाढ झोप लागली होती, पण त्या गाढ झोपेत तुम्ही कसे होता याचं वर्णन तुम्ही करू शकता का? नाही, कारण तिथे सुद्धा वाचा पोचत नाही. म्हणून ती गाढ झोपेचं वर्णन फक्त एवढंच म्हणता गाढ झोप लागली होती, त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. तसंच ब्रह्म जे आहे त्याचा अनुभव घ्यावा लागतो, त्याच्यासाठी साधना करावी लागते, त्याचं वर्णन करता येत नाही. जसं की एखादं आरोग्यशास्त्राचं नियम सांभाळूनच
जगावं लागतं. म्हणजे सांगितलं की आळस सोडा, उपाशी राहू नका, तेव्हा तुमचं आयुष्य चांगलं जगता येईल. किंवा खूप क्रोध नको, खूप अभिलाषा नको, चिंता नको, भय नको, शोक नको, ह्या सगळ्याचा त्याग केला तर तुम्ही व्यवस्थित आयुष्य जगू शकाल. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जसं आपण विषयाच्या किंवा आपल्या देहाच्या बाबतीत जेवढी दक्षता बाळगतो, तेवढीच दक्षता ब्रह्मज्ञानाचा शोध घेण्याकरता करावी लागते. आणि ते नाही तर त्याला आपण मुकतो. म्हणून सांगितलंय की ब्रह्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःच्या जीवनक्रमात, इंद्रियांच्या वावरण्यामध्ये, अंतःकरणाच्या धारणेत सगळ्यामध्ये फरक करावा लागतो. तेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. नाहीतर ते प्राप्त होणं किंवा त्याचा अनुभव येणं हे दुरापास्तच आहे. किंवा त्यांनी सांगितलंय की गुरुपुत्र व्हावं म्हणजे गुरूंना शरण जावं. तेव्हा तुम्हाला ते त्यांच्या सान्निध्यात राहिलं असताना तुम्हाला त्याचा अनुभव, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अनुभव येतो. जर मार्गदर्शन नसलं तर तिथे पोचणं कठीणच आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय की त्या अनंताचा शोध घेण्यासाठी तुला साधना करायला हवी. साधनेशिवाय अनंताचा शोध घेता येत नाही. म्हणजे आपला त्या साधना करायची म्हणजे पहिले आपला मी सुटला पाहिजे. मी माझं हा जो अहंकार आहे, हा अहंकार हळूहळू साधना केली की हळूहळू कमी होत जातो. आणि मग तो कमी जेव्हा होईल तेव्हा आपलं मन, इंद्रिय त्या पातळीवर हळूहळू जाईल आणि मीपणा सुटेल आणि मग साधन क्रम आपला व्यवस्थित होऊ शकेल. पण तो सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. आणि त्याच्यासाठी जसं शिक्षक लागतात तसा अनुभवी मार्गदर्शक लागतो. म्हणजेच काय, संत किंवा सद्गुरूंच्या सान्निध्यातच तुम्हाला त्याचा अनुभव, त्या अनंताचा शोध घेणं सुकर होतं. म्हणून ते म्हणतात की संत संगतीत राहा किंवा सद्गुरूंना शरण जा. त्याच्यानंतरचा श्लोक आहे 149. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधो निपाहे. आता त्यांनी सांगितलंय की जसे डोळे ज्याला पाहू शकत नाहीत, म्हणजे काय, डोळ्याचा आपलं चर्मचक्षु आहे हे, तर त्या चर्मचक्षुनी ते आपल्याला दिसत नाही. कारण ते काय, गुप्त आहे आणि ते अतिसूक्ष्मात सूक्ष्म आहे. म्हणून ह्या चर्मचक्षुनी दिसत नाही. पण चर्मचक्षुनी, ज्ञानचक्षुनी सुद्धा त्याचा अनुभव येतो, ते दिसत नाही. कारण ते त्याचं वर्णनच करता येत नाही. मग ते तुम्ही दिसलाय म्हणून सांगाल कसं? सांगूच शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की ते अतिशय सूक्ष्म आहे. त्याचं चिंतन करावं लागतं सतत, आणि मनाने चिंतन करूनच त्याच्यापर्यंत जाऊन पोचण्याचं सामर्थ्य येऊ शकतं. चर्मचक्षु किंवा ज्ञानचक्षुनी सुद्धा त्याचा अनुभव येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंय की जसे आपल्याला नाक, डोळे, कान, जीभ, त्वचा हे सगळे चर्मचक्षु आहे आणि मनबुद्धी हे ज्ञानचक्षु आहेत. पण हे दोन्हीही ते ब्रह्मतत्व पाहण्याकरता पांगुळे पडतात. म्हणजे त्यांनी आपण त्याचा शोध घेऊ शकत नाही. दासबोधात म्हटलंय, चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघा पूर्व पक्षु, निर्गुण ठाईचा अलक्षु लक्ष वेला. म्हणजे ते तत्व निर्गुण आहे, ते तुम्हाला जाणता येत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो, असं ह्या ओळीत दासबोधात सुद्धा समर्थाने सांगितलंय. आता ज्ञानचक्षुनी ब्रह्माचं ज्ञान होतं, पण ते टिकत नाही. एक क्षणभरच तुम्ही तिथे पोचता आणि पुन्हा आपल्या या पूर्वस्थितीमध्ये येता, आणि म्हणून त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. अशी ती अद्भुत गोष्ट आहे किंवा अद्भुत तत्व आहे. ब्रह्माला पहा, आणि त्यांनी सांगितलंय की त्याला पाहायला जाणारा त्याचं पाहणंच नाहीसं होतं. म्हणजे तिथे पोचल्यानंतर ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हे काही उरतच नाही.
जसं उदाहरण आपण सांगितलं की एक मिठाची बाहुली केली आणि समुद्रात टाकली, तर ती समुद्रात तुम्हाला सापडेल का? कुठेच सापडणार नाही, ती नाहीशी होईल. त्याप्रमाणे आपण ते तत्व पाहायला गेलो तर पाहणाराच तिथे नाहीसा होतो, तो त्या दिवशी त्याच्याशी तदाकार होऊन जातो. त्याला त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही. आणखीन एक उदाहरण घ्यायचं तर डोळ्यात काजळ घातलं, ते काजळ तुम्ही पाहू शकता का? नाही, ते दिसत नाही. कारण काय? की ते तुमच्या डोळ्याशी एकरूप झालेलं असतं. अशी एकरूपताच ब्रह्म पाहायला जाणाऱ्याची होत असते. तेव्हा तिथे पाहणेपणाच गळून पडतो. असं जेव्हा होतं तेव्हा त्या ब्रह्माचा शोध घेता येतो, तोपर्यंत शोध घेता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय मना संत अनंत शोधोनी पाहे, म्हणजे त्याचा शोध घेण्याकरता अतिशय श्रम करा आणि शोध घ्या, तेव्हाच ते सापडेल. तोपर्यंत सापडणार, त्याच्यापर्यंत जाऊन पोचू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ.